शेतकरी नेते रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता उतरले असून 2 एप्रिल रोजी रविकांत तुपकर हे अर्ज दाखल करत असल्याची घोषणा त्यांनी सातगाव जिल्हा बुलढाणा येथील निर्धार मेळाव्यामध्ये केली आहे। त्याचबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, तरुण व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे। रविकांत तुपकरांनी लोकांच्या आग्रहामुळे लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरामध्ये मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। तुपकरांनी संपूर्ण जिल्हा हा पिंजून काढला असून त्यांच्या सभांना लोक तुफान गर्दी करत आहेत। सध्या तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र देखील दिसत आहे। महायुतीचे उमेदवार व रविकांत तुपकरांमध्ये लढत होण्याची चिन्ह सध्या आता या मतदारसंघामध्ये दिसून येत आहे। घ्या अशी तुम्हाला विनंती करतो। आचारसंहितेचं बंधन आहे। हा तर सगळे तुम्ही तयार आहात हे सगळं करायला? पक्क? पण निवडणुकीचा अर्ज भरायचा फायनल? त्यात काही दुमत नाही। आजची तारीख किती आहे? 22 2 एप्रिल 2024 ला बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढायला मी अर्ज भरणार आहे। मोठ्या संख्येने तुम्ही बुलढाण्याला या। 2 एप्रिल 2024 सकाळी 11 वाजता तुम्ही सगळ्यांनी। आणि येताना कसं यायचं? एकट्याने यायचं नाही, सोबत आपल्या बायकोला आणायचं। पंढरपूरच्या वारीला जसं आपण विथ फॅमिली जातो तसं अर्ज भरायच्या दिवशीची सभा हीच आपली मुख्य सभा असणार आहे, हे डोक्यात ठेवा। आणि तो दिवसच खऱ्या अर्थानं क्रांती करणारा असेल, निकाल लावणारा असेल। 2 एप्रिलला सकाळी 11 वाजता प्रचंड मोठ्या संख्येने स्वखर्चाने सगळ्यांना निरोप द्या। मी अर्ज भरण्याची तारखेची घोषणा मी सातगावातून केली, हे डोक्यात ठेवा। त्यामुळं या परिसरातला घराघरातला प्रत्येक नागरिक तिथं आला पाहिजे अर्ज भरायला। एकदा बळीराजाची ताकद काय असते, गावगाड्याची ताकद काय असते, 2 एप्रिलला या सगळ्यांना दाखवून देऊ। 2 तारखेला आपण अर्ज भरणार आणि 100% निवडणूक ताकदीने लढणार आणि जिंकणार, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।